Now today we will discuss about transport of oxygen and transport of carbon dioxide. ब्रीदिंग एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये लेक्चर 5th मध्ये आपण पाहणार आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आणि ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, gaseous transport takes place through the blood. Transport of oxygen, 97% oxygen is transported by RBC. 3% oxygen transport takes place in the dissolved state in the plasma. ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट RBC मधून होते 97% आणि 3% ऑक्सिजन डिझॉल्व्ड स्टेटमध्ये असतो प्लाझ्मामध्ये. धिस ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन in the lungs alveoli, this is called as the oxygen dissociation curve. हा ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आहे विच इज प्लॉटेड अगेन्स्ट द पर्सेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन अँड पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. इथं पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं दाखवलेलं आहे मिलीमीटर मर्क्युरीमध्ये आणि इथं पर्सेंटेज सॅच्युरेशन दाखवलेलं आहे हिमोग्लोबिनचं ऑक्सिजनसोबत. जसं लंग्स अल्व्हिओलायमध्ये जेव्हा ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होते त्यावेळेस पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं हायर असते, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर लोअर असते, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन लोअर असते, टेम्परेचर लोअर असते लंग्स अल्व्हिओलायमध्ये. लंग्स अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हायर असते, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर इज लोअर, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इज लोअर, टेम्परेचर इज लोअर. देन ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन इन द लंग्स अल्व्हिओलाय combine with hemoglobin in the blood and form ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतो. म्हणजे हा जो ग्राफ येतो हा सिग्मॉइड कर्व आहे. धिस ग्राफ इज कॉल्ड ॲज द सिग्मॉइड कर्व. हा जर का लेफ्ट जायचा असेल, या लेफ्ट साईडला जर का मूव्ह होत असेल म्हणजे ऑक्सिहिमोग्लोबिनचं फॉर्मेशन दाखवलेलं आहे. ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होण्याकरता लंग्स अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हायर पाहिजे. लंग्स अल्व्हिओलायमध्ये कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर लोअर असते, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन लोअर असते, टेम्परेचर लोअर असते, म्हणजे ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतो. हा ग्राफ जर का राईट साईडला मूव्ह होत असेल इकडे या बाजूला, there is a dissociation of oxygen from oxyhemoglobin. इथं डिसोशिएशन दाखवलेलं ऑक्सिजनचं ऑक्सिहिमोग्लोबिन पासून ॲट द टिश्यू लेवल. टिश्यू लेवलला टिश्यूमध्ये जेव्हा ऑक्सिजनचं डिसोशिएशन होते ऑक्सिहिमोग्लोबिन पासून त्यावेळेस ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर टिश्यूमध्ये लोअर असते, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर टिश्यूमध्ये हायर असते, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन हायर, टेम्परेचर इज हायर. टिश्यूमध्ये टेम्परेचर हायर असते, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन हायर असते, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर हायर असते आणि ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर लोअर असते. When oxygen partial pressure of oxygen is lower, partial pressure of carbon dioxide is higher, hydrogen ion concentration is higher,
temperature is higher in the tissue, there is a dissociation of oxygen from oxyhemoglobin. ते राईट साईडकडे दाखवलेलं आहे. दिस इज द राईट साईड, ही लेफ्ट साईड आहे. म्हणजे ऑक्सिहेमोग्लोबिनचं फॉर्मेशन लंग्स अल्व्हिओलायमध्ये होते. ते कसं होते तर oxyhemoglobin is formed when there is a partial pressure of oxygen is higher, partial pressure of carbon dioxide is lower, hydrogen ion concentration lower, temperature lower. मग 97% ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट RBC मधून होते and 3% ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड इन द डिझॉल्व्ड स्टेट इन द प्लाझ्मा. हाऊ देर इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड? 20 to 25% carbon dioxide is transported through the RBC. CO2 combine with hemoglobin and form carbaminohemoglobin. टिश्यूमध्ये जेव्हा पार्शियल प्रेशर कार्बन डायऑक्साईडचं हायर असते आणि ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर लोअर असते त्यावेळेस CO2 combine with hemoglobin and form carbaminohemoglobin. 70% carbon dioxide is transported as a bicarbonate and 7% carbon dioxide is transported in the plasma in the dissolved state. कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्ट प्लाझ्मामधून होते 7%. 70% कार्बन डायऑक्साईड हा बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट होतो. 20 to 25% CO2 हा RBC मधून ट्रान्सपोर्ट होतो. CO2 कंबाईन विथ RBC हिमोग्लोबिन अँड फॉर्म कार्बॅमिनोहिमोग्लोबिन. मग बायकार्बोनेटच्या फॉर्म जसं आता इथं लंग्स अल्व्हिओला आहेत. लंग्स अल्व्हिओलामध्ये CO2 आणि H2Oचं फॉर्मेशन होते. टिश्यू लेवलला जर का पाहायचं असेल तर टिश्यू लेवलला बायकार्बोनेट HCO3 + H पॉझिटिव्ह इन प्रेझन्स ऑफ कार्बॉनिक अनहायड्राइज एन्झाईम टिश्यूमध्ये H2CO3 तयार होतात, बायकार्बोनेट्स तयार होतात. आणि बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये परत कार्बॉनिक अनहायड्राइजच्या प्रेझेन्समध्ये लंग्स अल्व्हिओलायमध्ये हा कार्बन डायऑक्साईड जो टिश्यूमधून आलेला असतो तो रिलीज होतो आणि वॉटरचं फॉर्मेशन होतं लंग्स अल्व्हिओलायमध्ये. लंग्स अल्व्हिओलायमध्ये CO2 आणि H2O रिलीज होतो. सो 70% CO2 इज ट्रान्सपोर्टेड ॲज बायकार्बोनेट. Every 100 ml deoxygenated blood releases 4 ml CO2 in the lungs alveoli. 100 ml deoxygenated blood पासून 4 ml कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो लंग्स अल्व्हिओलायमध्ये आणि 100 ml ऑक्सिजनेटेड ब्लड पासून 5 ml ऑक्सिजन रिलीज होतो टिश्यूमध्ये. म्हणजे टिश्यूला 5 ml ऑक्सिजन मिळतो 100 ml ऑक्सिजनेटेड ब्लडमधून. आणि लंग्स अल्व्हिओलायमध्ये रिलीज होतो 4 ml CO2 कार्बन डायऑक्साईड फ्रॉम 100 ml डिऑक्सिजनेटेड ब्लड. मग ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन आणि कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्टेशन गॅसियस ट्रान्सपोर्टेशन टेक्स प्लेस थ्रू द ब्लड. मग ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन तर ऑक्सिजनचा जो ट्रान्सपोर्ट होतो हा 97% ऑक्सिजन RBC मधून ट्रान्सपोर्ट होत असतो. ऑक्सिजन कंबाईन विथ हिमोग्लोबिन
and form oxyhemoglobin. 3% ऑक्सिजन डिझॉल्व्ड स्टेटमध्ये असतो प्लाझ्मामध्ये. मग लंग्स अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो हिमोग्लोबिन सोबत आणि ऑक्सिहेमोग्लोबिन फॉर्मेशन होते. ऑक्सिहेमोग्लोबिन फॉर्मेशन कधी होईल की जेव्हा ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हायर असते. लंग्स अल्व्हिओलायमध्ये कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर लोअर, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन लोअर, टेम्परेचर लोअर असतं. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा लेफ्ट मूव्ह होतो, लेफ्ट साईडला जातो. ग्राफ राईट साईडला जातो म्हणजे डिसोशिएशन होते ऑक्सिजनचं फ्रॉम ऑक्सिहेमोग्लोबिन इन द टिश्यू लेवल. टिश्यू लेवलमध्ये ऑक्सिजनचं डिसोशिएशन ऑक्सिहेमोग्लोबिनपासून होण्याकरता टिश्यूमध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर लोअर असते, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर हायर असते, हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन हायर असते, टेम्परेचर हायर असते टिश्यूमध्ये. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा राईट साईडला जातो. हे जे दाखवलेलं आहे राईट साईडकडे हे डिसोशिएशन आहे ऑक्सिजनचं फ्रॉम ऑक्सिहेमोग्लोबिन इन द टिश्यू. आणि लंग्स अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो हिमोग्लोबिनसोबत आणि ऑक्सिहेमोग्लोबिन तयार होते. तेव्हा पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं हायर असते लंग्स अल्व्हिओलायमध्ये, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर लोअर असते, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन लोअर असते, टेम्परेचर लोअर असते. हा जो ग्राफ आहे याला म्हणतात ऑक्सिजन डिसोशिएशन कर्व. याच्यामध्ये इथं दाखवलेलं आहे पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं मिलीमीटर मर्क्युरीमध्ये अँड दिस इज द पर्सेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्ट RBCमधून होते. CO2 कंबाईन विथ हिमोग्लोबिन टू फॉर्म कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. 20 to 25% CO2 हा याचं ट्रान्सपोर्टेशन RBCमधून होते. हिमोग्लोबिनसोबत CO2 कंबाईन होतं आणि कार्बॅमिनो हिमोग्लोबिन तयार होते. 70% CO2 ट्रान्सपोर्टेड ॲज अ बायकार्बोनेट अँड 7% CO2 ट्रान्सपोर्टेड इन द प्लाझ्मा इन द डिझॉल्व्ड स्टेट. मग टिश्यू लेवलला जर का पाहिलं तर टिश्यूमध्ये बायकार्बोनेट्स दीज आर फॉर्म इन प्रेझेन्स ऑफ कार्बॉनिक अनहायड्रेज एन्झाईम. H2CO3 म्हणजे बायकार्बोनेट. HCO3 plus H these are the बायकार्बोनेट. हे बायकार्बोनेट्स आहेत. म्हणजे बायकार्बोनेट्स लंग्स अल्व्हिओलायमध्ये कार्बॉनिक अनहायड्रेटच्या प्रेझेन्समध्ये दिस इज द रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवलेली आहे. मग H2CO3 कार्बॉनिक अनहायड्रेटच्या प्रेझेन्समध्ये लंग्स अल्व्हिओलायमध्ये या H2CO3 पासून तयार होतात CO2 आणि H2O in the lungs alveoli. So today we will discuss about transport of oxygen and transport of carbon dioxide. Today we will stop here. We will continue breathing and exchange of gases, a unit in the next lecture. Thank you.